सनसेट देखील रेडी आहे. आता कसं झालंय आपण आलो आहोत बोरगाव या गावात आणि येथे छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर अशी मूर्ती आहे आणि येथे आपल्याला एक दुकान देखील लागतं हे आणि याच्या पुढे एक दुकान, अशी दोनच दुकानं इथे आहेत. जे काही तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही या दुकानातून घेऊ शकता. वर जाता जाता आपल्याला एक शिवमंदिर देखील लागतं जे की आत्ताच रिसेंटली बनवण्यात आलं आहे आणि येथील परिसर म्हणजे एकदम सुंदर आहे. नमस्कार मित्रांनो, मी अभिजित पाटील आणि हा सौरभ शिवदे. तर आता आपण चाललो आहोत पेणमधील व्याघ्रेश्वर या ठिकाणावर. व्याघ्रेश्वर हा जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे पेणपासून आणि आता आपल्याला एक मोठी अशी चढण लागली. तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो. गाईज आपल्याला इकडे खूप सारा धुका बघायला मिळतोय. गाईज तुम्ही एन्जॉय करा मस्त. मला देखील भारी वाटते. हे बघा आता आम्ही धुक्यात चाललोय. वी आर अंडर द धुका गाईज. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहोत कासमालच्या थोडासा वर आणि इकडे तुम्ही सगळीकडे बघूच शकता नुसता धुका. एकदम असा भारी वाटतंय भाई. तर कंपल्सरी म्हणजे राईटचा जो म्हणजे प्रत्येक डिरेक्शनला तुम्हाला राईटकडेच जायचं आहे, लेफ्टला जायचंच नाही असं धरून चालला म्हणजे तुम्हाला पण वाट सापडायला थोडा सोपं होईल.
तर बघा आता व्याघ्रेश्वर मंदिराकडे इथे आपल्याला जी लोकेशन दिसते म्हणजे पोस्टरच आहे. आता इकडून जर आपण डावीकडे गेलो तर आपल्याला व्याघ्रेश्वरकडे जाण्यासाठी रूट भेटेल. हे बघा इकडे डावीकडे म्हणजे तिथे मार्क केलेला आहे आणि हा थोडा रफ पॅच आहे, बोलू शकता तुम्ही रफ पॅच. आणि हा जो आता रूट सुरू होतोय तो स्टेबल नाही धरत माझा मित्र, त्यामुळे तुम्ही जरा समजून घ्या त्याला. स्ट्रेट एकदम स्ट्रेट गेलो ना की एक नवीन सिमेंटचा रूट बनलेला आहे. तुझे हात सिमेंटचा रूट बनलेला आहे, तिथून आपण डायरेक्टली व्याघ्रेश्वर मंदिराकडे जाऊ शकतो. थोडासा आपल्याला किती 5 मिनिटाचा ट्रेक असेल छोटासा, तो तर तुम्ही करूनच घ्याल कारण का हार्ड नाही आहे आणि स्ट्रेट आहे, एकदम फ्लॅट पिचवर आहे. तर आता उजवीकडून एक रूट गेलाय तो की डायरेक्ट मंदिराकडे जातोय. बघा नवीन रूट आहे. म्हणजे हा रोड असा झालाय की याच्यावरची अजून कोणपाटा देखील काढलेली नाही आहेत, नवीन आहे. तर आता आम्ही तिकडे गाड्या पार्क केल्यात आमच्या मागे आणि आता आम्ही चाललो. नाही या पाण्यात नसतील. हाय गाईज. हा जागोजागी असा म्हणजे इथे जांभा खडकच भेटेल तुम्हाला बघायला. आणि याच्यावर चान्सेस काय येतात की जे लिचेस म्हणजे आपण त्यांना काय बोलतो जळू असायचे खूप चान्सेस असतात तिथे. थोडंसं पुढे चालत गेल्यावर आपल्याला व्याघ्रेश्वर मंदिर दिसून येतं. पेण तालुक्यातील व्याघ्रेश्वर मंदिर हे एक प्राचीन शिवमंदिर आहे. हे शिवमंदिर शिलाहार राजघराण्याच्या काळात बांधले गेले असावे. मंदिराच्या सुरुवातीलाच आपल्याला वरदानी मातेचं मंदिर दिसून येते आणि हे मंदिर पूर्णतः लाकडाने बनवलेलं आहे. वरदानी मातेच्या मंदिराला लागूनच व्याघ्रेश्वर मंदिर देखील आहे आणि हे मंदिर पूर्णपणे कौलारू आणि पुरातन बांधकामाने बनलेलं आहे. मंदिरात आपल्याला एक शिवलिंग, योगेश्वरी देवीची मूर्ती आणि वरदानी देवी आणि गणपती बाप्पा यांच्या मूर्त्या देखील बघायला मिळतात. मंदिराच्या बाहेर येऊन डावीकडे आपल्याला थोडीशी झाडी झुडपं दिसतील व एक पायवाट देखील दिसेल. जर आपण त्या पायवाटीने चालत गेलो आणि नंतर उजव्या बाजूला वळालो तर आपल्याला एक धबधबा दिसेल. तर मित्रांनो तुम्ही देखील इथे येत असाल तर इथे जळू खूप आहेत. जळू म्हणजे लिचेस. तर सोबत मीठ कॅरी करा किंवा सॅनिटायझर किंवा जरी लायटर ठेवलं तरी त्याला जाळू शकता, ते लगेच निघून जातील. आणि आता तर आम्ही म्हणजे दर्शन करून झालं आहे आमचं मंदिरातून. आता आम्ही चाललो आहे धबधब्याकडे आणि खूप म्हणजे लिचेस आहेत. तुम्हाला वाटत असेल मला एखादा दिसला तर मी दाखवेल. तर या धबधब्यावर एकदम शुद्ध आणि क्लिअर पाणी आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे आम्ही एक बॉटल पाण्याची भरून घेत आहोत आणि खाली जाऊन मॅगी बनवणार आहोत. मंदिराला लागूनच एक डाव्या साईडला वाट आहे जी की आपल्याला म्हणजे धबधबा जिथे पडतो तिकडे नेते. बघा इथे वाट आहे.
तर नमस्कार मित्रांनो, आता आपण मॅगी बनवण्याच्या तयारीत आहोत. तर आम्ही खास आज ऑमलेट देखील करणार आहोत, म्हणून आम्ही पॅन आणला आहे, आपला बाटला, म्हणजे आमच्या प्लेट आणि ही पिशवी जी काही आम्ही घाण साठवण्यासाठी घेतो. हा आपला गॅस आहे. एकच मिनटं, ती गाठ मारलेली आहे त्याच्यामुळे थोडासा स्ट्रगल होतं आणि गाठ सुटली. आपला गॅस, हे भांडं आणि हे 2 चम्मच. आणि मॅगी आज आम्ही वेगळी आणलेली आहे, हॉट अँड स्पायसी, एकदम अशी स्पायसी होणार आहे आजची मॅगी. आणि आता आम्ही बनवण्याची प्रोसेस सुरू करतो आहे. बघा हा बाटला, त्याला गंज लागला बाटल्याला? नाही गंज, हो पाण्यात होता ना. तर आजचा सेटअप लावतोय मी. आम्ही मी हां, आणि मीठ देखील आणलं आहे एक्स्ट्रा, इन केस लागला तर. अंड्यात टाकायला लागेल ना. आणि हा पाणी जो की आम्ही याच वॉटरफॉलमधून भरून घेतला, या म्हणजे वरती गेलेलो, वरती एकदम क्लिअर वॉटर होता. तर हा पाणी इथलाच घेतला, नैसर्गिक. आता मी बाटला लावतोय. बघा गॅस निघले आता. एकदम आता एकदम बघ हलतं काय पाहिजे. आम्ही इकडं वरतीच आहे, इथून वरतीच आहे तो बोललो. आपल्याला सपाट अशी जागा भेटणं शक्य नाही आहे माझ्या मित्रा. पहिलेच आपण पाणी गरम करूया, म्हणजे त्यातले जेवढे काही जर्म्स असतील ते सगळे असे नष्ट होतील. जर्म्सला आम्ही बॉईल करणार. गॅस पेटला इकडे दाखवतो. बघा दिसतंय. आणि हा माझा व्हिडिओग्राफर आजसाठी कोण येत नव्हता, पण हा आला, त्यामुळे मला खूप बरं वाटलंय. आणि एवढा भारी नजारा आहे, मॅगी खायला पण मजा येईल. संडे म्हणजे असा वेस्ट जाऊन द्यायचा नसतो मला. माझं पूर्ण प्रयत्न हेच असतं की संडे काहीतरी एक्सप्लोअर करूया. आता आमचा पाणी बॉईल झाला आहे, तुम्हाला वाफा दिसत असतील मे बी और मे नॉट बी. हा आमचा आजचा चाकू आहे. ही मॅगी तुम्ही खाल्ली नसाल तर ट्राय करा घरी. ही एवढीची मॅगी येते. आणि याच्यासोबत थोडेसे सिझनिंग टाकतात. सिझनिंग बोले तो एक ऑइल असतो आणि एक मसाला असतो. आणि ही थोडीशी बॉईल करायची, त्याच्यानंतर आपल्याला ऑइलिंग टाकायचं, म्हणजे ते ऑइल टाकायचं. आणि हे 2 देखील घेणार होत, कारण का आम्हाला भुकेलो आहोत. तर ही आहे 7 रुपयाची मॅगी, जी की जाम दिवसांनी आम्हाला बघायला मिळाली. कारण का लहानपणी आम्ही शाळेत नेण्यासाठी ही घेऊन जायचो, नॅचरल समथिंग. छोटी मॅगी तुम्हाला वाटत असेल की मी चमचा का नाही वापरला, कारण का चमचा आमचा वाकला आहे. आणि व्लॉगला जास्त सिरियस घेऊ नका. हा आम्ही फक्त आमच्यासाठी बनवला आहे, मेमोरेबल दिवस होण्यासाठी, जो की संडे आहे. मॅगी शिजायला लागले फायनली. मला गॅस वाढवतो. मी तर काय 2 मिनटात शिजेल, कारण का इथं डायलॉगच आहे, 2 मिनट में बनने वाली मॅगी. मॅगी बॉईल व्हायला तयार झाली, म्हणजे बॉईल होत आहे कंटिन्युअस.
आता थोडंसं 2 मिनटं अजून आणि मग आपण डायरेक्ट मसाले ॲड करणार आहोत. हा स्पायसी ऑइल असतो त्यामुळे तुमच्या तुम्हाला जेवढं जमेल तेवढं स्पायसी घ्या. आम्ही एक्स्ट्रा ॲडिटिव्ह म्हणून पेरी मॅगी देखील टाकलो त्यामुळे आम्ही घेऊ शकतो. ऑइल झालेलं आहे. ऑइल पहिले मिक्स करतो मी. ऑइल मिक्स झाला आणि आता आपण टाकणार सीझनिंग. तो का मसाला असतो? त्याच्यामध्ये शुगर पण असते. ही होती सीझनिंग. अगेन आपल्याला त्यांना मिक्स करायचं आहे. हा वास आला भेंडी हा झाला जाम भारी. स्पायसी फुल स्पायसी. हे आमची मॅगी आणि हा आमचा आजचा नजारा. आणि हा बघा टोपचिक खातोय. फीडबॅक दे. खाल्ली नाही अजून. एक नंबर ना. एकदम चिकट झणझणीत. तर तुम्हाला आता वाटत असेल हे काय करताय, तर आम्ही काही नाही, आम्ही आणलेत अंडी आणि आता ते आम्ही फ्राय करणार आहे. हा बघा ऑइल. चवीनुसार ऑइल. एका अंड्यासाठी खूप होईल हा, पण आम्ही आहोत 2 जण त्यामुळे आम्ही आणले 2 अंडे. मेन इन्ग्रेडियंट असतं ऑमलेटसाठी तो म्हणजे अंडा. अच्छा मीठ. आणि तेल जास्त होईल का? 2 अंडी आहेत. अच्छा. एक आणि 2 जास्त झालेलं आहे तेल. हां टाक थोडा मी तर बोलतो. हां थोडासा टाकून दे खाली. आता आपण टेस्ट करू. चालू आहे का व्हिडिओ? हो चालू आहे. तेल झाला का? आणि हा नॉनस्टिक पॅन आहे, तेलाची गरज नव्हती, पण एक स्वतःसाठी बॅकअप म्हणून. हा जेवणाचा खालचा हाच वाढतो आपण. तर आमचा ऑमलेट देखील रेडी आहे. आता कसं झालंय? एवढं सेक्सी झालंय ना तुला ते वातावरण. म्हणजे आमची पूर्ण भूक अशी सॅटिस्फाय होईल असं आम्ही बघितलेलं आणि खरंच होतं. तर मित्रांनो आजचा आपला व्लॉग इथे संपत आहे पुन्हा. येस. तर बाय मित्रांनो, चाललो आम्ही आमच्या घराला. सुंदर असा रस्ता चालू आहे.